इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया सुरू. शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा आधार. इचलकरंजी येथील अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओथेरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरी (CVTS) विभागाची स्थापना झाली आहे. या अंतर्गत जटिल हृदयाच्या कार्डिओथेरॅसिक शस्त्रक्रिया अर्थात ओपन हार्ट सर्जरी सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच 3 यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन डॉ. बाळकृष्ण कित्तुरे यांनी दिली. शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या विभागाचे उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अलायन्स हॉस्पिटलमधील सुसज्ज अतिदक्षता विभाग, कुशल आणि अनुभवी टीमच्या सहकार्याने रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी 30 बेडचे अत्याधुनिक ICU अशी यंत्रणा आहे. ओपन हार्ट सर्जरी या ठिकाणी केली जात असल्याने आता अशा रुग्णांना कोल्हापूर, मिरज अथवा सांगलीला पाठवावे लागणार नाही. या नव्या विभागाअंतर्गत तब्बल 7,000 शस्त्रक्रिया केलेला डॉ. किशोर देवरे यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. डॉ. किशोर देवरे यांनी मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया हे आजच कार्डियाक सर्जरीचे भविष्य आहे. अलायन्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत नवीन आणि सुरक्षित तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जात असून आयुष्मान भारत योजना व ESIC योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. राजकुमार पाटील, डॉ. महेश बनकर, डॉ. अमोल भोरे, डॉ. रमेश मिठारी, डॉ. अमित देशमुख, डॉ. मुकेश बाहेती, डॉ. प्रिया कुलकर्णी, CEO आयेशा राऊत, ऋषिकेश वैद्य, सदानंद गायकवाड आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.